राज्यभरातून मराठा समाज मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठे पोहोचले। जरांगेंसोबत हजारो मराठ्यांची गर्दी पाहायला मिळते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूया। काही वाजल्यापासून मनोज जारंगे पाटील जे आहे ते आता मुंबईकडे पायी मोर्चा काढला आहे। त्याच्याबरोबर जर बघितलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव जो आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। तुम्ही जर बघितलं माझ्या पाठीमागं जवळपास 4 किलोमीटर रांग जी आहे ते आता मराठा समाज या ठिकाणी आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर गाड्यांचा ताफा असेल, मराठा समाज असेल, त्या ठिकाणी जर बघितलं तर मुंबई जे दौरा चालू या ठिकाणी जाण्यासाठी आणि अनेक जवळपास 40 गावातील गोदाबागातील महिला देखील आता या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहे। मनोज जारंगे पाटील यांच्या संघ ठामपणे महिला सोबत येत आहे आणि ज्या मोर्चेकरी आहे त्यांचा गैरसोय होऊ नये यासाठी मराठा समाजाकडून आता ठिकठिकाणी पाण्याची तसंच नाश्ता पाण्याची सुविधा देखील करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मराठा बांधव हे आता जवळपास सराटी अंतरवालीच्या 10 किलोमीटर जे आहे ते आता समोर आलेले दिसत आहे। सराटी अंतरवालीहून विजय चिडे, जय महाराष्ट्र। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरची दृश्य आपण पाहतोय। या महामार्गावर मराठा मोर्चा पोहोचला। या महामार्गावरूनच मुंबईच्या दिशेने हा मोर्चा पुढे वळणार आहे आणि थेट मुंबईत धडकणार। हजारोंच्या संख्येने मराठा या रस्त्यावर उतरल्याचं दिसतंय। याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे थेट जोडले गेले आहेत। विजय, कुठपर्यंत हा मोर्चा येऊन पोहोचलेला आहे आणि काय सध्या भावना व्यक्त करतायत हा मराठा समाज? नक्कीच जर बघितलं तर सकाळपासून मनोज जारंगे पाटील जे आहे ते आता सराटी अंतरवालीहून निघालेले आहे आणि अंकुश नगर या ठिकाणी ते तोपर्यंत ते पायी आले होते। त्यानंतर त्यांनी आता गाडीमध्ये बसून ते आता निघालेले आहे आणि सध्या बीडच्या गॅवरो या ठिकाणी मनोज जारंगे पाटील यांचे स्वागत केले जात आहे। सध्या जर बघितलं धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती प्रत्येक फाट्यावरती मनोज जारंगे पाटील यांचे आता मोठे स्वागत केले जात आहे। या स्वागतासाठी आता संपूर्ण जे मराठा बांधव जे आहे ते आता रस्त्यावरती येत आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर मनोज जारंगे पाटील यांच्या सोबत जवळपास 700 ते 800 गाड्यांचा ताप आहे, यापेक्षा अधिक ताप आहे आणि सध्या मी बीडच्या गडी नाका या ठिकाणी आहे। या ठिकाणी जर बघितलं तर सध्या हजारोच्या संख्येने जे आहे मराठा समाज जो आहे तो मनोज जारंगे पाटील यांच्या स्वागतासाठी इथं बसलेला आहे। सकाळपासून या ठिकाणी मराठा समाज या ठिकाणी आहे। त्यासाठी जर बघितलं तर महिलांची मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि महिला बांधव देखील या ठिकाणी मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी मनोज जारंगे पाटील यांच्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचाही काही प्रयत्न करू। काय सांगाल, कधीपासून तुम्ही या ठिकाणी आहात? कधीपासून या ठिकाणी आहात? मनोज जारंगे पाटील आता गेवराईमध्ये किती वेळ या ठिकाणी थांबणार तुम्ही? काय सांगाल अजून? जर बघितलं तर आहे मराठा समाजाला आता सरकारने आरक्षण द्यायला पाहिजे असं आता सध्या मागणी केली जात आहे आणि मनोज जारंगे पाटील जे आहे ते आता सध्या गेवराईमध्ये आहे। मात्र आता ज्यांचा मुक्काम जो आहे तो आता त्यांच्या मूळ गावी मासुरी म्हणून आहे, त्या गावामध्ये त्यांचा मुक्काम आहे। या ठिकाणी जर बघितलं तर विजय, तुम्ही सातत्यानं त्या रस्त्यावरची गर्दी दाखवत आहात। रस्त्यावर हजारो नाही लाखोच्या संख्येने मराठा समाज एकवटल्याचं दिसतंय। मात्र वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जातात? कारण एवढा मोठा जमाव जर रस्त्यावर आला तर वाहतूक कोंडी शक्यता नाकारता येत नाही। तर त्या संदर्भात काय दुसऱ्या उपाययोजना सरकारच्या वतीनं करण्यात आलेल्या आहे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून? नक्कीच जर बघितलं प्रशासनाच्या वतीने याची चांगली खबरदारी घेण्यात आलेली आहे। जो 4पदरी मार्ग आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग त्याचे वन साइड जो आहे तो मराठा तरुणांना जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जी वाहतूक आहे ती कोंडी होऊ नये यासाठी प्रशासनाने एकेरी वाहतूक जी आहे ती सुरू केलेली आहे। त्यामुळे आता प्रशासन यावरती सज्ज आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर मराठा समाज जो मोर्चा काढलेला आहे पायी मोर्चा आहे त्यामध्ये आता पोलीस प्रशासनाचे ड्रोन आहेत
आणि मराठा समाजही यावरती चांगलं लक्ष देऊन आहे आणि वाहतूक कोंडीने होऊ नये यासाठी प्रशासन चांगलं सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सकाळपासून आतापर्यंत जर बघितलं तर वाहतूक जी आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती ती सुरळीत असल्याची पाहायला मिळत आहे. श्री जी, आपण असंच या प्रकारेच या मोर्चावर लक्ष ठेवून राहा आणि या संदर्भातले ताजे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवता. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या ताज्या माहितीसाठी.